यवत पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांची सुरक्षितता बैठक यवत पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये संपन्न झाली आहे। यावेळी उपस्थित नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या विविध समस्या बोलून दाखवल्यात। दरम्यान सर्व तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिले आहे। यवत पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांची सुरक्षितता बैठक यवत पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये घेण्यात आली। यावेळी उपस्थित नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या विविध समस्या बोलून दाखवल्यात। शालेय विद्यार्थ्यांनी बस थांब्याविषयी बोलताना वरवंट, पाटस, चौफुला आणि यवत येथे एसटी बस थांबवण्याचा प्रयत्न करूनही ती थांबत नसल्याची तक्रार बोलून दाखवली आहे। आणि आम्हाला असं अनुभव येतो की बरेच एसटी आम्हाला घेत नाही आणि त्या एसटी तर घेतच नाही, पण ज्यावेळेस आम्हाला एक्झाम असतात वगैरे त्यावेळेस आम्ही एक तास इथं स्टँडवर उभा राहतो आणि इथले लोक पण आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात, म्हणजे आम्हाला थांबवण्याचा म्हणजे आमच्यासाठी एसटी थांबवण्याचा प्रयत्न करतात। पण आम्हाला तुमच्याकडून सपोर्ट होय, कारण की फक्त अशा कॉमन लोकांकडून सपोर्ट म्हणजे आम्हाला त्याचा रिझल्ट नाही मिळत। तर तुमच्याकडून काही हेल्प होत असेल तर तुम्ही करा। आणि आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला असं म्हटलं जातं की ID घाला वगैरे, पोलीस येतात, चेक केलं जातं, पण अजून तर आम्ही बघितलं नाही, आमच्या समोर तर नाही झालं। आणि खास करून चव्हाण सरांचं तर खूप नाव आहे कॉलेजमध्ये, म्हणतात ते येतात वगैरे, म्हणजे धरून येतात वगैरे। आम्हाला स्वतः बघायचं की नक्की करतात काय आणि व्हायला पाहिजे। ज्यापर्यंत आम्ही बघू नाही ना त्यापर्यंत आम्हाला पण विश्वास नाही बसायचा ना की हां आमच्या कॉलेजमध्ये एवढे स्ट्रिक्टनेस आहेत, तेवढे रूल्स फॉलो केले जातात आणि करायला पण पाहिजे। आणि बरेच असे प्रोग्राम वगैरे असतात आमच्या कॉलेजमध्ये, त्यावेळेस IDचे असे बिन IDचे पण येतात मुलं वगैरे, आणि वरवंट कॉलेजचे तर म्हणजे ते रेकॉर्ड असतातच। तर तिथं स्ट्रिक्टनेस असावी। आणि तुम्ही जे म्हणतात ना की राऊंड लेडीज म्हणजे राऊंड करतात का, तर अजून तर आम्ही नाही अनुभवलं, पण तुम्ही पाठवूया अशी आमची विनंती। यावेळी पोलीस पाटलांनीही आपल्या काही समस्या पोलीस निरीक्षक आणि उपस्थितांसमोर मांडल्यात। तसंच आम्ही सर्व पोलीस पाटील बंधू जी काही घटना होईल ती पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, आमच्या पोलीस चौकीच्या माध्यमातून, आमच्या पेट अंमलदारांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करतो। त्या माध्यमातून आम्हाला लोकही प्रतिसाद देतात। तसंच आता सध्या घातलेलं इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये खूप अटीतटीचं इलेक्शन होईल असं लोकांच्या मनातून येतं आहे। त्यासाठी खूप मोठ्या म्हणजे गोष्टी चालू झालेल्या आहेत। तर त्यासाठी आम्हाला आमच्या पोलीस पाटील मित्रांच्या वतीनं मी सर तुम्हाला एकच मागणी करतो की आमच्या गावामध्ये तुमच्या माध्यमातून एक ना एक मीटिंग व्हावी, जे इलेक्शन लागायच्या अगोदर। त्या पद्धतीनं जर तुम्ही ती मीटिंग घेतली तर आम्हाला काम करण्यासाठी अजून चांगला प्रतिसाद मिळेल आणि आम्हाला लोकही प्रतिसाद देतील। या गोष्टीवर मी बोलतो की आम्हाला तुमच्या प्रत्येक गावामध्ये ज्या एवढ्या तुम्हाला उपलब्ध वेळेनुसार उपलब्ध करा। ज्येष्ठ पत्रकार MG शेलार यांनी बोलताना सांगितले की एसटी चालक अनेक वेळा रस्त्यावरती प्रवासी असूनही वाहन बस थांबवत नाही। आणि अनेक वेळा वरवणचे प्रवासी असतील, चौफुल्याला उतरणारे असतील, यवतला उतरणारे असतील, आता एसटी हे शासनाचीच आहे, परंतु ड्रायव्हर कंडक्टरच्या इच्छाशक्ती अभावी त्यांनी कुठं थांबवायचं, कुणाला घ्यायचं की नाही हे ते ठरवतात। एसटी 10 सीटा असली तरी ते गाडी थांबवत नाही। आणि त्यांना जर एखाद्या ठिकाणी थांबायचंच असेल तर तिथं आरामशीर थांबतात। ते काही करतात ना। एसटीच्या बाबत साहेब आपण जरा कठोर निर्णय घ्या आणि विभागीय जे कार्यालय पुण्याला विशेषतः आपले पॅसेंजरचे जाऊ द्या, परंतु विद्यार्थ्याच्या बाबतीत त्यांनी चांगली दखल घ्यावी, की त्यांना तुम्ही सूचना द्यावी, आम्ही पाठपुरावा करू, बातमी द्यायची। तर पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी आलेल्या सर्व तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन दिलंय। त्यामध्ये जो विषय झाले की कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी बसेस थांबवायच्या, तर त्या दृष्टीने उद्यापासून आम्ही स्वतः प्रयत्न करून त्या दृष्टीने आपण एक पत्र देऊया आणि ज्या काही एसट्या अनधिकृत थांबत असतील त्याच्यावर कारवाई करूया। आणि इलेक्शनच्या दृष्टीने गावोगावी ज्या मीटिंग आहेत त्या आम्ही आमच्या आयोजित करणारच आहे। प्रत्येक गावामध्ये इथून मागे कसं व्हायचं की ग्रामपंचायतचे सदस्य असायचे, त्यामुळं त्यांना इंटरेस्ट असायचं ते स्वतः यायचे। आता थोडंसं तसं नाही आहे, त्यामुळं तरी मीटिंग त्या पद्धतीने आपण घेणार आहोत आणि इलेक्शन काळामध्ये शांतता राहील याच्यावर त्यामध्ये काळजी घेऊ। पेट्रोल पंपावर कॅमेरे बसवण्यासाठी आम्ही मागेही त्यांच्या मीटिंग घेतल्या, त्यांना आम्ही पत्रही दिलेत। आता पुन्हा आपण मीटिंग घेऊ आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू। सगळ्यात महत्त्वाची अडचण। दरम्यान यावेळी यवत पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीला यवत, वरवंट, पाटस, सहजपूर, केडगाव, बोरियंदी येथील शालेय विद्यार्थी, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते। अब्बास शेख, C24 तास, दौंड।